हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलला। हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर। यवतमाळमधनं भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधनं उमेदवारी। भाजपचा दबाव म्हणून उमेदवारी बदलावी लागली, यापेक्षा मोठी नामुष्की काय? लोकसभा हा ट्रेलर, दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका। भाजपात घरवापसीबद्दल एकनाथ खडसेंचं मोठं विधान, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। नाशिकच्या पुरोहित संघाचा अप्रत्यक्ष भुजबळांना विरोध, तर हेमंत गोडसेंना पाठिंबा। गोडसे देवी देवतांबद्दल कधीही आक्षेपार्ह बोलले नाहीत, पुरोहित संघाचं पत्र। अर्चना पाटील उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। अर्चना पाटील भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। निलेश लंकेंनी माझ्यासारखं हिंदी इंग्रजी बोलून दाखवावं, सुजय विखेंचा आव्हान। तर आपण डॉक्टर नसलो तरी कोरोना काळामध्ये शेकडो लोकांना आधार दिला, त्यावेळी तुम्ही कुठे होता? लंकेंचा सुजय विखेंना सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार जाहीर। जळगावमधनं करण पवार, हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील, कल्याणमधनं वैशाली दरेकर, तर पालघरमधनं भारती कांबडी यांना उमेदवारी। खानदेशात भाजपला मोठा धक्का, जळगावच्या खासदारकीचा राजीनामा देत उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत। उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक करण पवार यांना जळगावमधनं तिकीट। आंबेडकरांनी राऊतांवरती केलेले आरोप तथ्यहीन, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर प्रकाश आंबेडकरांसोबत आता जमलं नाही, मात्र भविष्यातही जमणार नाही असं बोलू नये, ठाकरेंचं सूचक विधान। भाजपनं एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, जागावाटपाच्या वादावरनं बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। तर मुख्यमंत्री दुधखोळे नाहीत, भाजपच्या प्रवीण दरेकर यांचं उत्तर। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत बैठक। बीड लोकसभा लढण्यास इच्छुक, मात्र शरद पवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा। भेटीनंतर ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। संजय निरुपम यांच्यावर काँग्रेस शिस्तभंगाची कारवाई करणार, तर उद्या निर्णय घेणार, संजय निरुपम यांचं ट्विट। वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेत उल्लेख। काँग्रेस नेते राहुल गांधींचा वायनाडमधनं उमेदवारी अर्ज दाखल। राहुल गांधी एकाच मतदारसंघातनं निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।